बुद्धेश्वरापेक्षा भक्तीने नाव घेते बुद्धेश्वरांचं. चुकलं सॉरी. डाळ जरा जाड दळा. श्रुतीची मुलगी कृती, श्रुतीची मुलगी कृती, श्रुतीची मुलगी कृती. थांबा ऐका तायांनो, ऐका माझं सगळं ऐका. तुम्हाला मला माहिती आहे की तुम्ही माहेरी आलेला आहात. मुलुंडमधल्या ताया आज काय ऐकत नाहीयेत. सगळे तयार आहेत कल्ला करायला. अरे मग बजा. सोहळा सख्यांचा हो सोहळा सख्यांचा. आणि आता सगळ्या ताईंचं म्हणणं आहे की आम्हाला खेळायचंय, आम्हाला हे करायचं, आम्हाला ते करायचं, सगळं होणार. पण त्यासाठी आता आपण बोलूया आपल्या पहिल्या खेळाकडे, ज्याचं नाव आहे जिभेला काही हाड. तर त्या खेळामध्ये मी तुम्हाला एक वाक्य देणार आहे. ते वाक्य तुम्ही पटापटा 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 बोलून दाखवायचंय. जी ताई ते वाक्य अगदी स्पष्टपणे बोलून दाखवेल तिला मिळणार आहे सन मराठी वाहिनीकडून खास भेट वस्तू. ते वाक्य असं आहे, सांगलीची वांगी चांगली पण संगी चांगली नाही वागली. गात बोलायचंय हे वाक्य, गात बोलायचंय. ओ सांगलीची वांगी पण सगळी चांगली नाही वांगी. हा घ्या, असे हात घ्या. अरे सांगलीची वांगी चांगली, अरे सांगलीची वांगी चांगली पण संगी चांगली नाही वागली. पण सगळी चांगली नाही वांगी. आहा. अरे सांगलीची वांगी, अरे सांगलीची वांगी, अरे सांगलीची वांगी चांगली, अरे सांगलीची, अरे सांगलीची, अरे 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 संगी चांगली नाही वागली, संगी चांगली नाही वागली, संगी चांगली नाही वागली, संगी चांगली नाही वागली, सगळी चांगली नाही वांगी. व्हेरी गुड, जोरदार टाळ्या. ताई किती वर्ष झाली लग्नाला? 43. कसं जमलं, म्हणजे लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? अरेंज. अरेंज. हो. 43 वर्षापूर्वी थोडंच चान्स होतं असं. आणि मग असता तर की नक्कीच केले असते. भावजींचं काय होत असेल काय माहित. गेले ते. गेले. हो, सॉरी, मला माफ करा. रडून तरी जगायचं, हसून तरी जगायचं. त्याच्या दोन्हीपैकी एक चूज केला मी, हसून जगायचं. खूप सुंदर. आणि मी खरं तर सांगू का, मी सन मराठीचे खरंच आभार मानतो की या निमित्ताने प्रत्येक ताईकडनं बऱ्याचशा गोष्टी खरं त्यांना खूप इतक्या शिकायला मिळत आहेत ना. हॅट्स ऑफ ताई तुम्हाला सगळ्यांना. व्हेरी गुड. आता वाक्य, आता हे वाक्य आहे ना, हे वाक्य ताई जसे तुम्ही आता हसताय ना, तसंच हसत बोलायचं. संगीची चांगली, सांगलीची वांगी चांगली पण संगी चांगलीने वागली. सांगलीची चांगली वागली पण. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. लव्ह मॅरेज आहे ना? बरोबर. मग कसं ओळखलंय मी? अरे मला भविष्य बरोबर सांगता येतं. म्हणजे घरातून पळून जाऊन वगैरे लग्न. क्या बात आहे, थ्रिल. हो व्हेरी गुड. काय अनुभव होता? स्टोव पेटवता येतो का, लसूण सोलता येते का? काहीच येत नव्हतं. पण तरी पण आता 16 वर्ष संसार केला तुम्ही. वा. नवऱ्याने खूप सपोर्ट केला, म्हणजे त्यांनी शिकवलं सगळं मला. अच्छा, वा खूप सुंदर. आता वाक्य, सांगलीची वांगी चांगली पण संगी चांगली नाही वागली. सांगलीची वांगी चांगली पण संगी चांगली नाही वागली. सांगलीची वांगी चांगली, संगी चांगली नाही वागली. सांगलीची वांगी चांगली, सांगलीची वांगी चांगली पण संगी चांगली नाही वागली. सांगलीची वांगी चांगली, संगी चांगली नाही वागली. व्हेरी गुड. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. बरं, हे वाक्य बोलता बोलता भांगडा करायचंय. चला. सांगलीची वांगी चांगली पण संगी चांगली नाही भांगडा भांगडा. सांगलीची वांगी चांगली पण संगी चांगली नाही वागली. ओहो. सांगलीची वांगी चांगली पण संगी चांगली नाही वागली. या हा. सांगलीची वांगी चांगली पण संगी चांगली नाही हा. सांगलीची वांगी चांगली
पण संगी चांगली नाही वागली. या जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. या ताई, तुमचं लव्ह मॅरेज आहे की नाही? बरोबर. कसं मी ओळखलं सांगा? चेहरा बघून मी लगेच भविष्य ओळखतो. कसं जमलं? माझी आई टीचर होती हा. आणि माझे मिस्टर लहान असताना आमच्या घरी क्लासेसला यायचे, पण ते खूप मस्तीखोर होते मिस्टर माझे. त्यामुळे आई माझी खूप मारायची त्यांना. हो का? हां, खूप मारायची. तुला ते आवडायचं नाही ना? नाही, मला काय कळत नव्हतं काय. अच्छा, कळत नव्हतं तेव्हा. मिस्टरांनी ठरवलं होतं, तू मला आता मारतात ना, मी तुमची मुलगीच पळवून नाही. या बात सॅल्यूट भाऊजी. आता वाक्य हा. हे आता रागात बोलायचंय. चांगलीची वांगी चांगली, हा. पण संगी चांगली नाही वागली. ते डोळे मोठे. चांगलीची वांगी असं असू चांगली, नका. पण संगी चांगली नाही वागली. हा? चांगलीची वांगी चांगली, हा? पण संगी चांगली नाही राग वागली. डोळ्यामध्ये अंगार. चांगलीची वांगी चांगली, पण संगी चांगली नाही वागली. चांगलीची वांगी चांगली. आणि खूप अभिनंदन आणि खूप अप्रतिम सादरीकरण केलेलं आहे ताई. तुम्हाला हे मिळते बक्षीस. या इथे जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. अंगणातील विषामृत संपलं, स्वप्नांची लपाछपी सुरू झाली. अंगणातील विषामृत संपलं, स्वप्नांची लपाछपी सुरू झाली. प्रत्येक स्पर्धा गाजवणारी ती कुकरच्या शिट्ट्या मोजू लागली. कौतुक संपली माहेरी, सासरी कर्तव्य आली. कौतुक संपली माहेरी, सासरी कर्तव्य आली. लेकीने माहेर सोडलं, कारण लेक मोठी झाली. माहेर म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर कोण येतं? आई वडील. काय आई बाबांची आठवण? बाबा माझे वारले मी 4थीत असताना. आई वारली लग्नाच्या 2 वर्षानंतर. माहेरच संपलं माझं. पण मला सासरे आणि सासूंनी कधी माहेरची आठवण नाही येऊ दिली. माहेरी जाणं होतं. घरी जाते आईच्या, कोणीच नसतं. भाड्याने दिलंय घर बघून मनाला थोडं वाटतं की आईची आठवण येते. पण येते आईची आठवण, सणाला येते. सगळ्या मैत्रिणी जातात माहेरी. मला पण वाटतं की मला पण कोणाचा तरी फोन यायला पाहिजे, कोणीतरी मला कॉल केला पाहिजे की ये बाबा सणाला 2 दिवसासाठी. पण आज अशी आईची अशी कुठली वस्तू तुमच्याकडे आहे जी आता तुम्ही बघितल्यानंतर तिची खूपच आठवण येते? मी आईचे भांडे आणलेले, कपडे आणलेले, सांभाळून ठेवले अजून रोज वापरते. हे माझ्या आईचे भांडे. काय सांगायचं आई बाबांना? वडील नव्हते मला काय वाटलं नाही, पण आई होती म्हणून मला आई वडील दोघं वाटत होते की आहे माझी. पण आई गेल्यावर मला कळलं आईचं महत्व किती असतं, की आईसारखं प्रेम कोणी करू शकत नाही. जेव्हा वाटतं ना मैत्रिणी येतात, मग मी माझ्या आईकडे आली 2 दिवस राहणार, असं मला पण वाटतं की मी पण माझ्या आईने मला कॉल केला पाहिजे, मी पण तिच्या घरी गेली पाहिजे असं वाटतं. पण नाही होत तसं काही. माझा नवरा एवढा हौशी आहे की मला तो कधी जाणीव देत नाही की तुला आई वडील नाही. तो सगळी माझी हौस पुरवतो. बहिणीसारखी माया पण करतो, भावासारखं प्रेम पण करतो माझ्यावर. आईला तोच तर आनंद हो. आहे किंवा तो असेलच. आणि मला आई बाबांची जागा खरं तर कोणी घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे ते नक्कीच खुश असतील, आनंदित असतील असं ताई तुझा संसार बघून आणि तू खुश आहेस हे बघून. ताई तुमचं नाव सांगा. मी सौ रंजना बुद्धेश्वर शिलवंत. माझं वय आता 52 आहे. माझं वयाच्या 17व्या वर्षी लग्न झालं. वडील 1990मध्ये वारले. वडील वारल्यानंतर 1 वर्षात लग्न करतात म्हणून माझं लग्न केलं. 1 वर्षात केलं, पण माझी दुसरी भावंडं लहान लहान होती. मी पण 17 वर्षाची होते. तरी पण झालं. पण काय सुखदुःख असलं काही मलाच सांगायची. माझं काही सुखदुःख असलं तर मी तिला सांगते. एकच व्यक्ती असा आहे, समुद्रासारखं मन, ज्याचं ती म्हणजे आई. तिला जेव्हा 10 वर्ष झालं, तिला गरज माझी होती, तर मी 10 वर्ष तिथं होती. 15 दिवस इकडं तर 15 दिवस तिकडं. मोठ्या प्रमाणात भावाने पाण्यासारखा पैसा घालवला. फक्त आम्हाला आमची आई हवी होती.
आई लहान बाळासारखं करत होती. मला मांडीवर घे, मला असं कर. मी म्हणते खरंच म्हातारपण हे लहान बाळासारखंच असतं. आणि मला एकच सांगणे, तुमच्या आईवडील म्हणा, सासू सासरी म्हणा, जो काय त्रास ते काय आपल्याला चुकीचं मार्गदर्शन देत नाही. आई वडिलांना किंवा सासू सासऱ्यांची सेवा करा, हीच आपल्या सगळ्यात मोठं पुण्य आहे. आज तुम्ही इथे मनातलं तुम्ही व्यक्त झालात, बोललात, बरं खूप वाटतं. साठलं होतं, खूप साठलं. असे बरेच प्रोग्राम मी केलेत, पण अशी सेवा आणि असं तुम्ही पाण्यापासून सगळं विचारता, खूप बरं वाटलं. बाहेरच्या आठवणींमध्ये गेल्यानंतर प्रत्येक ताई भाऊक ही होतेच आणि मनातलं अगदी जे साचून राहिलेलं असतं ते व्यक्त होत असते. ते बोलत असताना डोळ्यातले अश्रू काही थांबत नसतात. पण या चेहऱ्यावरती पुन्हा एकदा हास्य आणण्याचं काम या भावाचं आहे. त्याच्यामुळे आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे आणि सुरू करू आपला हा धमाकेदार खेळ, ज्या खेळाची अख्खा महाराष्ट्र वाट बघत असतो आणि ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी नाचायचंय, ठीक आहे? ओके. आणि आता या सगळ्यातही भन्नाट नाचणार आहे, धमाल येणार आहे, मजा येणार आहे. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. व्हेरी गुड, मस्त, व्हेरी गुड. हा पटकन. हा, अरे बापरे, ये धक्काबुक्की, ये धक्काबुक्की. अरे एक मिनिट, अरे एक मिनिट. हा 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 हा. एक मिनिट. अरे हे दडावरची भांडणं हाणामारीपर्यंत केलेली आहेत, हाणामारीपर्यंत दडावरची भांडणी केलेली आहेत. ताई, तुमचं काय म्हणणं आहे? माझी खुर्ची तुमची खुर्ची आहे. बरं, कशी काय तुम्ही कशी खुर्ची पटकोय मला सांगा. थोडी पुढे गेली पटकन. थोडी नाही, तुम्ही कुठपर्यंत गेला होता माहितीये? तुम्ही इथपर्यंत आला होता आणि म्युझिक थांबल्यानंतर इथून गेलात तुम्ही तिथे मागे. आणि तुमचा इथे बसायचा टायमिंग आणि त्यांचा बसायचा टायमिंग इतकं झालं की तुम्ही खाली पडल्यात. एक नळावरचे भांडण मिटवलेले आहे. आता दुसरं, हे एकाच खुर्चीवरती दोघी जणी इथे बसलेल्या आहेत. आम्ही निर्णयापर्यंत असं पोचलेलो आहोत की ही खुर्ची ताई तुमची नाही आहे, तुमची नाही आहे असं आम्ही अजिबात म्हणणार नाही. ही तुमची खुर्ची आहे आणि ताई तुम्ही बाद झालेला आहात. ठीक आहे. आणि आता 3 खुर्च्या रिकामी केलेल्या आहेत आणि आता बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. जे आमचे नियम आहेत त्या नियमानुसार जी खुर्ची ज्या ताईची असेल ती खुर्ची ती आम्ही ताईला देतो. आम्ही रिप्ले करून बघितलेलं आहे आणि मी स्वतः सुद्धा बघितलं आहे की ही खुर्ची ह्या ताईंची आहे. थँक्यू सो मच. असं अजिबात बोलणार नाहीये. ही खुर्ची ह्या ताईंची आहे आणि आता एकच खुर्ची मध्ये आहे आणि आता एकच खुर्ची मध्ये आहे. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. द्या म्युझिक द्या. शिंगापूरचं कौतुक नाही मला कौतुक नाही शिमल्याचं इमल्याहून ही भारी आहे घरट जाऊ महिनेच आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं, हे आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं.
ताई, खुर्ची जरी तुम्हाला मिळाली नसली तरी पण ज्या पद्धतीने तुम्ही उत्तम नृत्य सादर करत होतात ना, त्यासाठी तुम्हाला हे बक्षीस सन मराठी वाहिनीकडून मिळते. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये ज्या ताईने खुर्ची पटकवलेली आहे तिला मिळते बक्षीस. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. बापरे, सगळ्या ताई ठरवूनच आलेल्या आहेत आणि जो काय अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून जो काय कल्ला करताय ना तुम्ही, क्या बात आहे. व्हेरी गुड, सॅल्यूट, मला सॅल्यूट. पण इतकं छान वातावरण असताना, इतकं छान सगळं चालू असताना कधीतरी काय होतं माहिती आहे ना, आपल्या जवळची व्यक्ती इतकी अबोला धरून असते ना, हे की नाही, हे बरोबर नाही वाटत आहे. आमच्या या 16 सख्यांच्या या कार्यक्रमामध्ये चूकबुल द्यावी घ्यावी या भागामध्येच आम्ही हे रुसवे फुगवे दूर करायचा प्रयत्न करतो, हा अबोला दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि ते दुरावलेलं नातं जवळ आणण्याचा देखील प्रयत्न करत असतो. आज सुद्धा ह्या सगळ्या तायांमध्ये एक ताई अशी आलेली आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला का आहे, कशामुळे आहे, कशासाठी आहे, ते आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना इथे आमंत्रित करतो की ताई, तुम्ही इथे यायचंय. ताई, तुमचं नाव सांगा. प्रेमा लोणी. ताई, किती वर्ष अबोला आणि कोणाबरोबर आहे? 8 वर्ष झाली. माझ्या मोठ्या भावाबरोबर आहे. पण कशामुळे आहे, म्हणजे अर्थात तुम्ही जर सांगू शकणार असाल तर. प्रॉपर्टीमुळे असेल, पण माझ्या एकटींशी नाही, सर्व कुटुंबाशीच आहे त्याच्यात. आणि कोणतरी मरताना नेमकं येत होतं, म्हणजे कोणीतरी हॉस्पिटलाइज आहे तेव्हा नेमकं येतो, कोणीतरी आजारी आहे मग तेव्हा येतं. मग त्यामुळे खूप वाईट वाटतं. तुला अबोलाच म्हणजे सोडवायचा असेल तर तू कधीही मध्ये येऊन जा, सणासुदीला येऊन जा. हां, एक भाऊ माझा 24 वर्षापूर्वी वारला आहे, दुसरा भाऊ आहे आता 3 महिन्यापूर्वी वारला आहे. आता हा भाऊ बोलत नाही. स्टेटसला सगळ्यांच्या भावा बहिणीचे बघितले, मला अक्षरशः स्टेटस बघावं असं वाटत नव्हतं त्याशी. भाऊबीजेला माझ्या सासरीत खूप त्रास होत होता मला, तर मला त्रास आहे हे त्यांच्या डोळ्यातनं दिसत होतं. ते रडत नव्हते, पुरुष होते म्हणून, पण तिन्ही भाऊ अक्षरशः त्यांच्या डोळ्यातले नसा लाल बंद व्हायचे आणि ते कुठेतरी जाऊन बाहेर पटकन पुसून यायचे, टिपून यायचे. पण ताई, तुम्ही कधी आणि तो एके दिवशी म्हणजे लग्नाच्या पूर्वी म्हणायचा पण की तो म्हणायचा की माझं लग्न झालं नाही तरी बेहतर, पण मी हिला त्रास होऊ देत नाही. आणि माझ्यावर जीवापाड प्रेम केलंय. पण मग असं काय झालं की या भावा बहिणीमध्ये हे बघा, प्रॉपर्टीज मी तर म्हणते आता 90% लोकांचं प्रॉपर्टीमुळे भांडणं वगैरे. मी कधी मरणार आहे माहीत नाही, पण मी वाटा करून जाणार आहे. माझ्या मुलाचं आणि 2 मुली आहेत मला आणि 1 मुलगा आहे. तो म्हणतो की तुला काय द्यायचं देऊन टाका ताईंना, तो आत्ता सांगतो. आणि मला म्हणजे माझं दुःख काय आहे ते त्याला माहिती. तो माझा आई होऊन जगतो माझ्याबरोबर. त्यामुळे मला सगळ्या भावा बहिणींना हेच सांगायचं आहे की कुठलंही काही होऊ दे, पटकन आपल्याला लहानपण आठवते आणि लहानपणी भाऊ बहीण काय केले ते आठवते, पण नंतर बायका सुना येतात लग्न होऊन, वहिनी आपले अक्षरशः त्यांना वाईट बोलू नये, पण त्यानंतरच कुटुंबाची घडी विस्कटते म्हणल्यासारखं विस्कटतेच. पण ते तुम्हाला अगदी मनापासून वाटते की त्यांच्याशी बोलावं, हा अबोला दूर करावा? का वाटतं नाही सांगा. मोठा भाऊ म्हणजे वडिलांसारखा असतो. बरोबर. वडील जेव्हा थकले तोच होता माझा मोठा भाऊ. ताई, पण तुमचा मोठा भाऊ जरी बोलत नसला तरी पण तुम्ही आता इथे माहेरी आलेले आहेत आणि माहेरी हा जो तुमच्या समोर उभा आहे हा पण तुमचा भाऊच आहे. मी तुमच्या वतीने नक्कीच प्रयत्न करणार आहे मी सुद्धा. तेव्हा मी दादाला खरंच सांगेन की दादा, खरंच ताईंची खूप अगदी मनापासून इच्छा आहे की तुम्ही त्यांच्याशी बोलावं, सगळ्या भावंडांशी बोलावं. ही जी खंत आहे किंवा हा जो गैरसमज आहे, हा राग मनात ठेवून काय होणार आहे? पुढच्या जन्मात माणसाचा जन्म मिळेल नाही मिळेल आपल्याला नाही माहिती. त्यामुळे ह्या जन्मात ज्या काही आपल्या छोट्या छोट्या गोष्टी असतील, गैरसमज असतील, ते मला असं वाटतं की ह्या जन्मात ते गैरसमज दूर करावे. आज ताईंना मनापासून वाटतं की तुम्ही यावं, त्यांच्याशी बोलावं, भाऊबीजेला, रक्षाबंधनाला यावं, त्या वाट बघत असतात. आज एवढ्या सगळ्यांच्या समोर, आज अख्खा महाराष्ट्र बघतोय, त्या सगळ्यांसमोर ते सांगतायत की त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे. आणि मला खात्री आहे की हे बघितल्यानंतर दादा खरंच येतील आणि तुम्हाला फोन करून तुम्हाला नक्कीच भेटायला येतील. ताई, पण तुम्ही इथे माहेरी आलेले आहात. माहेरी आल्यानंतर मी तुम्हाला असंच पाठवणार नाही आहे, हा तुमचा भाऊ. त्याच्यामुळे एक भेट म्हणून मी तुम्हाला तुळस देणार आहे, त्याचा तुम्ही स्वीकार करावा. आणि ताई, ही तुळस तुमच्यासाठी.
आणि इतकी छान मजा येते ना, खरं तर असं वाटतंय की इथून जाऊच नये, पण आपल्या ह्या भागापुरता थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची दिवे लावण्याची आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका पाहण्याची सुद्धा. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तर भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या आणि नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.